नमस्कार मित्रांनो, तर तुमच्या मोबाईलमध्ये वारंवार स्टोरेज फुलचा मेसेज येतोय आणि व्हिडिओ आणि फोटो डिलीट करून सुद्धा स्टोरेज पुन्हा फुल होतंय, तर घाबरू नका. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 युजफुल सेटिंग सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील अननेसेसरी स्टोरेज मोकळी करता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. चला तर जाऊया डायरेक्ट मोबाईल स्क्रीनवरती. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमची फर्स्ट सिंपल सेटिंग काय आहे, स्टोरेजमधून तुम्हाला जंक फाईल क्लिअर करायच्या आहेत. त्या कशा करायच्या मी तुम्हाला सांगतो. सिम्पली तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं वर ऑप्शन दिसेल सर्च. या ठिकाणी तुम्हाला स्टोरेज सर्च करायची. स्टोरेज सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम स्टोरेजवाला ऑप्शन दिसेल. तर सिम्पली स्टोरेजवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईलचा पूर्ण डाटा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमच्या स्टोरेजवरती जायचं आहे. स्टोरेजवरती गेलं तर तुमच्या मोबाईलमध्ये इमेज, व्हिडिओ, ॲप्स, डॉक्युमेंट्स जे काय आहे ते सगळं या ठिकाणी सिस्टीम तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचे, जे तुम्हाला लागणार नाही किंवा जंक फाईल आहेत, ज्या पहिल्यापासून मोकार पडलेल्या आहेत, त्या फाईल तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचे. जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट्स गेल्या, डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा जंक फाईल असतात. त्या जंक फाईल तुम्हाला या ठिकाणी अशा डिलीट करायची. आणि दुसरा एक ऑप्शन खाली तुम्ही क्लिअर अप जर केलं तर या ठिकाणी एक डाटा येतो, जे मोबाईल सजेशन करतो की हा डाटा तुमच्या उपयोगाचा नाही किंवा तुम्ही हा डाटा वारंवार पाहत नाही. तर हा डाटासुद्धा तुम्ही इथून क्लिअर करू शकता. तर तुम्हाला पाहायचा असेल हा डाटा कोणता आहे, तर तुम्ही व्ह्यू डिटेलवर जाऊन हा डाटा पाहू शकता की यात कोणत्या इमेज आहेत, कोणची जंक फाईल इथे का. तर तर हे पहा या ठिकाणी तर हे पहा या ठिकाणी कॅच जंक म्हणून आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही असं क्लिअर करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही असं फाईल क्लिअर करू शकता. या ठिकाणी तुमची जंक फाईल क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, ही होती आपली पहिली सिंपल सेटिंग. दुसरे सेटिंग काय आहे, तर आपल्या व्हॉट्सॲपमधील अननेसेसरी फाईल डिलीट करायच्या आहेत. त्या कशा, तर तुम्हाला मी सिंपल सांगतो. सिम्पली आपल्या व्हॉट्सॲपमध्ये जायचं आहे. व्हॉट्सॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वर 3 डॉट दिसतील, तर सिम्पली 3 डॉटवरती जायचं आहे. नंतर खाली तुम्हाला सेटिंगवाला एक ऑप्शन दिसेल. सिम्पली सेटिंगवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल सर्वात खाली स्टोरेज अँड डाटा म्हणून. तर सिम्पली स्टोरेज अँड डाटावाल्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला मॅनेज स्टोरेजवाला एक ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी तुमचा व्हॉट्सॲपला सर्व डाटा या ठिकाणी तर तुमचा या ठिकाणी व्हॉट्सअपचा सर्व डाटा या ठिकाणी दिसतो. तर या ठिकाणी तुम्हाला चेक करायची की कोणत्या इमेजेस फार पूर्वीच्या व्हॉट्सअपवरती आलेल्या आहेत, कोणत्या इमेज डिलीट करायच्यात, कोणत्या इमेज आपल्याला लागत नाहीत. अशा इमेज किंवा फाईल तुम्ही या ठिकाणून डिलीट करू शकता. तर मित्रांनो, ही होती आपली दुसरी सिंपल सेटिंग. तर तिसरी सिंपल सेटिंग काय आहे, डाउनलोडचा जो फोल्डर आहे तो आपल्याला एकदा चेक करायची. कसा चेक करायचं ते मी तुम्हाला सांगतो. सिम्पली तुम्हाला काय करायची, खाली स्क्रोल करून माय फाईल्समध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली डाउनलोड्सवाला ऑप्शन दिसेल. तर सिम्पली डाउनलोड्सवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्व PDF दिसतील. म्हणजे ज्या PDF जुन्या असतील, तुम्ही जर आता शिक्षण घेत असेल तर काही PDF 12वीच्या 11वीच्या PDF असतील. तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला ज्या PDF लागतात त्याच PDF ठेवायच्या. बाकीच्या PDF तुम्ही इथून जर डिलीट केल्या तर तुमचा जो बोगस डाटा आहे तो बोगस डाटा या ठिकाणाहून डिलीट होईल आणि तुमचा मोबाईल चांगला चालण्यास सुरुवात होईल. या ठिकाणी तुम्हाला अनलिमिटेड फाईल्स, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ सर्व काही दिसू शकतं. तर ही होती आपली तिसरी सेटिंग. तर चौथ्या सेटिंगसाठी काय करायचं, तुम्ही सिम्पली इंस्टाग्राम, यूट्यूब हे डेली ॲप्स वापरता, त्याचा क्लिअर कॅच डिलीट करायचे. तुम्ही विचारता क्लिअर कॅच म्हणजे काय, तर सिम्पली सांगतो. सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला ॲप्सवाला ऑप्शन दिसेल. ॲप्सवाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ॲप्सवाल्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात वरती तुम्हाला ॲप मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. ॲप मॅनेजमेंट गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्व ॲप दिसतील. तर सिम्पली तुम्ही डेली जे ॲप यूज करतात, जसं इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे असेल, तर तुम्हाला खाली स्टोरेज युजेसमध्ये जायची आणि या ठिकाणी फक्त क्लिअर कॅच करायची. क्लिअर कॅच म्हणजे जो फालतूचा डाटा तुम्ही जो दिवसभर पाहता तो या डाटा या ठिकाणून क्लिअर होणार आहे.
तुम्ही जे ॲप डेली यूज करता त्याचा क्लिअर कॅश तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, ही होती सिंपल 4थी सेटिंग. तर 5वी सेटिंग खूप सिंपल आहे. तुमच्या मोबाईलमधून ज्या मोठ्या फाईल्स किंवा व्हिडिओ आहेत ते डिलीट करायचं. तर काही वेळेस आपण मूव्ही किंवा मोठ्याले व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करतो. ते एकदाच पाहतो पण आपल्या मोबाईलमध्ये तसेच राहतात. तर ते व्हिडिओ किंवा फाईल्स तुम्ही या ठिकाणाहून डिलीट केल्या तरी तुमच्या मोबाईलचं स्टोरेज कमी होईल. कारण पिक्चर असतात जवळजवळ जीबीमध्ये असतात पिक्चर. काही 1 GB, 1.5 GB, 2 GB. त्यामुळे सुद्धा तुमच्या मोबाईलचं स्टोरेज फुल होतं. तर मित्रांनो, ह्या होत्या सिंपल 5 सेटिंग. तुम्ही जर यातल्या 3 किंवा 4 जरी नीट वापरल्या तरी तुमचा मोबाईलचा स्टोरेज हे कमी होणार आहे आणि मोबाईल तुमचा चांगला चालणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.